शांती. आज आहे 23/2/2024 ची मुरली. महावाक्य आहे, गोड मुलांनो, आपला चार्ट ठेवाल तर लक्षात येईल की आपण पुढे जात आहोत की मागे पडत आहोत. देह अभिमान मागे हटवतो, देही अभिमानी स्थिती पुढे घेऊन जाते. प्रश्न आहे, सतयुगाच्या सुरुवातीला येणारी आत्मा आणि उशिरा येणाऱ्या आत्म्यामध्ये मुख्य फरक काय असेल? उत्तर आहे, सुरुवातीला येणारे आत्मे सुखाची इच्छा ठेवतील, कारण सतयुगाचा आदी सनातन धर्म खूप सुख देणारा आहे. उशिरा येणाऱ्या आत्म्यांना सुख मागताच येणार नाही, ते शांतीच मागतील. बेहदच्या बाबांकडून प्रत्येक आत्म्याला सुख आणि शांतीचा वारसा प्राप्त होतो. ओम शांती. भगवानुवाच. जेव्हा भगवानुवाच म्हटले जाते तेव्हा मुलांच्या बुद्धीमध्ये श्रीकृष्ण येत नाही, बुद्धीमध्ये शिवबाबाच येतात. मूळ गोष्ट आहे बाबांचा परिचय देणे, कारण बाबांकडूनच वारसा मिळतो. तुम्ही असे म्हणणार नाही की आम्ही शिवबाबांचे फॉलोअर्स आहोत. नाही, शिवबाबांची संतान आहोत. नेहमी स्वतःला संतान समजा. इतर कोणालाही हे माहीत नाही आहे की ते पिता, टीचर, गुरु देखील आहेत. तुम्हा मुलांमध्ये देखील असे बरेच जण आहेत जे विसरून जातात. एवढे जरी आठवणीत राहिले तरी देखील अहो सौभाग्य. बाबांना विसरतात, मग लौकिक देहाचे संबंध आठवू लागतात. वास्तवामध्ये तुमच्या बुद्धीतून इतर सर्व काही निघून गेले पाहिजे. एका बाबांचीच आठवण राहावी. तुम्ही म्हणता त्वमेव माताश्च पिता. जर दुसऱ्या कोणाची आठवण येत असेल तर असे म्हणता येणार नाही की सद्गतीमध्ये जात आहेत. देह अभिमानामध्ये आहेत तर दुर्गतीच होणार. देही अभिमानी असतील तर सद्गती होते. कधी खाली कधी वर चढत उतरत राहतात, कधी पुढे जातात, कधी मागे पडतात. देह अभिमानामध्ये तर खूप येतात. म्हणून बाबा नेहमी म्हणतात, चार्ट ठेवाल तर माहीत होईल आपण पुढे जात आहोत की मागे पडत आहोत. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. खाली वर होतच राहतात. मुले चालता चालता थकून जातात, मग टाहो फोडतात. बाबा असे होते, आठवण विसरायला होते. देह अभिमानामध्ये आल्यानेच मागे पडतात. काही न काही पाप करतात. सर्व काही आठवणीवर अवलंबून आहे. आठवणीनेच आयुष्य वाढते, म्हणून योग शब्द प्रचलित आहे. ज्ञानाचा सब्जेक्ट तर खूप सोपा आहे. असे बरेच आहेत ज्यांना ज्ञान देखील नाहीये आणि योग सुद्धा नाहीये. त्यामुळे नुकसान खूप होते. बऱ्याच जणांकडून मेहनतच केली जात नाही. शिक्षणामध्ये नंबरवार तर असतातच. अभ्यासावरून समजून येते की हे कितपत आणि कोणाची सेवा करतात. सर्वांना शिवबाबांचा परिचय द्यायचा आहे. तुम्ही जाणता, बेहदचा वारसा एका बेहदच्या बाबांकडूनच मिळतो. मुख्य आहेत मात पिता आणि तुम्ही मुले. हे झाले ईश्वरीय कुटुंब. इतर कोणाच्याही बुद्धीमध्ये हे नसेल की आपण शिवबाबांची संतान आहोत. त्यांच्याकडूनच वारसा घ्यायचा आहे. एका बाबांचीच आठवण करायची आहे. तेच निराकार शिवबाबा आहेत. परिचयच अशा पद्धतीने द्या की ते तर बेहदचे पिता आहेत. त्यांना सर्वव्यापी कसे म्हणू शकतो? आणि मग त्यांच्याकडून वारसा कसा बरे मिळणार? पावन कसे बनणार? बनूच शकणार नाही. बाबा वारंवार सांगतात, मन मना भव, माझी आठवण करा. हे कोणीही जाणत नाही. खरे तर श्रीकृष्णाला देखील सगळेच ओळखतात असे नाही. तो मोर मुकुटधारी इथे कसा येईल? हे आहे खूप उच्च ज्ञान. उच्च ज्ञानामध्ये जरूर काही अडचण देखील येईल. सहज अर्थात सोपे ज्ञान असे नाव देखील आहे. बाबांकडून वारसा घेणे तर सोपे आहे ना. मुले अवघड का समजतात? कारण बाबांची आठवण करू शकत नाहीत. बाबांनी मुलांना दुर्गती आणि सद्गतीचे रहस्य देखील समजावून सांगितले आहे. वर्तमान समयी सर्वच दुर्गतीमध्ये जात आहेत. मनुष्य मत दुर्गतीमध्ये घेऊन जाते. हे आहे ईश्वरीय मत.
त्यासाठीच मग बाबा कॉन्ट्रास्ट अर्थात विरोधाभास दाखविणारी चित्रे बनवून घेतात. प्रत्येक मनुष्याने स्वतःला विचारावे की मी नरकवासी आहे का स्वर्गवासी आहे. आता सतयुग आहे कुठे? परंतु मनुष्य काहीच समजत नाहीत. सतयुगाला देखील एक कल्पना समजतात. अनेक मते आहेत. अनेक मतांमुळे दुर्गती होते, एका मताद्वारे सद्गती होते. हे तर खूप चांगले स्लोगन आहे. मनुष्य मनुष्याला दुर्गतीमध्ये घेऊन जातात. एक ईश्वर सर्वांना सद्गती देतात. तर तुम्ही शुभ बोलता ना, बाबांची महिमा करता. ते सर्वांचे पिता आहेत, सर्वांची सद्गती करतात. बाबांनी मुलांना बऱ्याचदा समजावून सांगितले आहे. भले प्रभात फेरी काढा, बोला हेविनली गॉडफादर आम्हाला हे पद प्राप्त करण्यासाठी सक्षम करत आहेत. आता नरकाचा अंत येणार आहे. समजावून सांगण्यासाठी मेहनत तर करावी लागते. विमानातून पत्रके टाकू शकता. आपण तर एका बाबांचीच महिमा करतो. तेच सर्वांचे सद्गती दाता आहेत. बाबा म्हणतात, मुलांनो मी तुम्हाला सद्गती देतो. मग तुम्हाला दुर्गती देणारा कोण? म्हटले जाते अर्धा कल्प आहे हेवन, नंतर आहे हेल. रावण राज्य म्हणजेच आसुरी राज्य. रावणाच्या उलट्या मतामुळे खालीच उतरत येतात, अर्थात पतनच होत जाते. पतित पावन एक बाबाच आहेत. आम्हीच बाबांद्वारे विश्वाचे मालक बनत आहोत. या शरीरामधून देखील मोह काढून टाकायचा आहे. जर हंस बगळे एकत्र असतील तर मोह कसा निघणार? प्रत्येकाची सर्कमटन्स अर्थात परिस्थिती पाहिली जाते. जर हिम्मत असेल की आपला शरीर निर्वाह आपणच करू शकतो, तर मग जास्त झंझटामध्ये कशासाठी अडकता? पोट काही जास्त खात नाही, बस 2 घास खा, बाकी काही काळजी करण्याची गरजच नाही. तरी देखील स्वतःशी प्रतिज्ञा केली पाहिजे की बाबांचीच आठवण करणार, ज्याने सर्व विकर्म विनाश होतील. याचा अर्थ हा नाही की काम धंदा करायचा नाही. काम धंदा केला नाही तर पैसा कुठून येणार? भीक तर मागायची नाहीये. हे तर घर आहे. शिवबाबांच्या भंडाऱ्यातून खातो. जर तुम्ही सेवा करत नसाल आणि मग फुकटचे खात असाल, ते तर जणू भिकेवर जगणे होते. 21 जन्म मग सेवा करावी लागेल. राजापासून रंकापर्यंत सर्वजण इथे आहेत. तिथे देखील आहेत, परंतु तिथे कायमचे सुख आहे, इथे कायमचे दुःख आहे. पोझिशन अर्थात पद तर असते ना. पूर्ण योग बाबांसोबत ठेवायचा आहे. सेवा करायची आहे. मनाला विचारायचे आहे की आपण यज्ञाची किती सेवा करतो. म्हणतात ईश्वराजवळ सर्व हिशोब अगोदरच तयार आहे. त्याला साक्षी होऊन पाहिले जाते की अशा वागण्याने कोणते पद मिळणार. हे देखील समजू शकतात की श्रीमतावर चालल्याने किती उच्च पद प्राप्त करू शकतो आणि न चालल्यामुळे पद किती कमी होते. या सर्व समजून घेण्यासारख्या गोष्टी आहेत. तुमच्याकडे प्रदर्शनीमध्ये जर दुसऱ्या कोणत्याही धर्माचा आला तर तुम्ही बोला. बेहदच्या पित्याकडून बेहदच्या सुख शांतीचा वारसा मिळतो. बेहदचे पिता शांतीदाता आहेत. त्यांनाच म्हणतात शांती देवा. आता कोणते जडचित्र थोडेच शांती देऊ शकेल? बाबा म्हणतात तुमचा स्वधर्म आहे शांत. तुम्ही शांतीमध्ये जाऊ इच्छिता ना. म्हणताना शिवबाबा शांती द्या, तर बाबा का नाही देणार बरे? बाबा मुलांना वारसा देणार नाहीत काय? म्हणतात शिवबाबा सुख द्या. ते तर हेवन स्थापन करणारे आहेत, तर सुख का नाही देणार? त्यांची आठवणच केली नाहीत, त्यांच्याकडे जर काही मागितलेच नाहीत, तर ते देणार तरी काय? शांतीचे सागर तर बाबाच आहेत ना. आता तुम्हाला सुख हवे आहे. बाबा म्हणतात शांती नंतर मग सुखामध्ये यायचे आहे. सर्वात पहिले जे येतील ते सुख प्राप्त करतील. उशिरा येणाऱ्यांना सुख मागायचे सुद्धा कळणार नाही. ते मुक्तीच मागतील. पहिले सर्वजण मुक्तीमध्ये जातील. तिथे तर दुःखच असणार नाही. तुम्ही जाणता आपण मुक्तिधाम मध्ये जाऊन
मग जीवनमुक्तीमध्ये येणार, बाकी सर्व मुक्तीमध्ये निघून जातील. याला महाविनाशाची वेळ म्हटले जाते. सर्वांचा हिशोब चुकता होणार आहे. जनावरांचा देखील हिशोब असतो ना. कोणी तर राजांकडे राहतात, त्यांची किती काळजी घेतली जाते. शर्यतीच्या घोड्यांची किती काळजी घेतली जाते, कारण घोडे वेगवान असतील तर कमाई चांगली होईल. मालक जरूर प्रेम करेल, हे देखील ड्रामामध्ये नोंदलेले आहे. तिथे हे असतच नाही. ही शर्यत इत्यादी नंतर सुरू झाली आहे. हा सारा पूर्वनियोजित खेळ आहे. सृष्टीच्या आदी मध्य अंताला देखील आता तुम्ही जाणले आहे. आदिला अर्थात सुरुवातीला फार थोडे मनुष्य असतील. आपण विश्वावर राज्य करत राहणार. प्रत्येकजण समजू शकतो की आपण बनू शकतो की नाही. आपण अनेकांचे कल्याण करतो का, यामध्ये मेहनत करावी लागेल. जेव्हा की बाबा मिळाले आहेत, दुनियावाले तर आपसात भांडण तंटे करत राहतात. विनाशासाठी काय काय बनवत राहतात. असे काही बॉम्ब्स बनवतात ज्याने आगच लागली पाहिजे. भंबोरला अर्थात जुन्या दुनियेला काही कमी आग लागणार नाहीये. विझवणारा कोणीही राहणार नाही. पुष्कळ बॉम्ब्स बनवत राहतात. त्यामध्ये विषारी वायू इत्यादी टाकतात, जे वारा वाहू लागतात सर्व भस्म होतील. मृत्यू तर समोर उभा आहे. म्हणून बाबा म्हणतात, वारसा घ्यायचा असेल तर घ्या, मेहनत करा, अति कामधंदा इत्यादीमध्ये जाऊ नका. किती विचार करावा लागतो. बाबांनी यांना अर्थात ब्रह्माबाबांना तर सोडवले. आता ही घाणेरडी दुनिया आहे. तुम्हा मुलांना बाबांची आठवण करायची आहे, ज्याने तुमची विकर्म विनाश होतील, आणि बाबांकडून वारसा घ्यावा. अतिशय प्रेमाने आठवण करायची आहे. लक्ष्मी नारायणाचे चित्र बघितल्यानेच मन एकदम आनंदित होते. हे आपले एम ऑब्जेक्ट आहे. भले पूजा करत होतो, परंतु हे थोडेच माहीत होते की आपण हे बनू शकतो. काल पुजारी होतो, आज पूज्य बनत आहोत. बाबा आले आणि मग पूजा सोडली. बाबांनी विनाश आणि स्थापनेचा साक्षात्कार घडवला ना. मी अर्थात ब्रह्मा बाबा विश्वाचा मालक बनतो. हे तर सर्व नष्ट होणार आहे. मग आपण का नाही बाबांची आठवण करावी. आतून एकाचीच महिमा गात राहतात. बाबा तुम्ही किती गोड आहात. तुम्ही जाणता आम्हा सर्व आत्म्यांचे पिता ते एकच आहेत. त्यांच्याकडूनच वारसा मिळतो. भक्ती मार्गामध्ये आपण त्यांची आठवण करत होतो. ते परमधाममध्ये राहणारे आहेत, म्हणून तर त्यांचे चित्र देखील आहे. जर आले नसते तर चित्र कसे असते. शिवजयंती देखील साजरी करतात. त्यांना म्हटलेच जाते परमपिता परमात्मा. बाकी तर सर्वांना मनुष्य किंवा देवता म्हटले जाते. सर्वात पहिला आदी सनातन देवी देवता धर्म होता. नंतर मग इतर धर्म आले. तर अशा बाबांची किती प्रेमाने आठवण केली पाहिजे. भक्ती मार्गामध्ये तर खूप टाहो फोडून हाका मारतात. अर्थ काहीच जाणत नाहीत. जो येईल त्याची महिमा करत राहतात. अनेकांची स्तुती केलेली आहे. बाबांची स्तुती काय करतील. तुम्हीच कृष्ण आहात, तुम्हीच व्यास आहात, तुम्हीच अमके आहात. ही तर निंदा झाली. बाबांचा किती अपकार अर्थात अपमान करतात. बाबा म्हणतात ड्रामा अनुसार हे सर्व माझा अपकार करतात. मग मी येऊन सर्वांवर उपकार, सर्वांची सद्गती करतो. मी आलो आहे नवीन दुनिया स्थापन करण्यासाठी. हाच हार जीतचा खेळ आहे. 5000 वर्षांचा पूर्वनियोजित ड्रामा आहे. यामध्ये जरा देखील बदल होऊ शकत नाही. हे ड्रामाचे रहस्य बाबांव्यतिरिक्त इतर कोणीही समजावून सांगू शकणार नाही. मनुष्य मते तर अनेक उदयास येत राहतात. देवता मत तर उपलब्धच नाही. बाकी आहेत मनुष्य मते. प्रत्येकजण आपापले शहाणपण दाखवत राहतो. आता तुम्हाला इतर कोणाचीही आठवण करायची नाहीये. आत्म्याने केवळ आपल्या पित्याची आठवण करत राहावी. मेहनत करायची आहे. ज्याप्रमाणे भक्त देखील मेहनत करतात ना.
खूप श्रद्धेने भक्ती करतात. जशी ती भक्ती आहे तुमची, मग आहे ज्ञानाची मेहनत. भक्तीमध्ये कमी मेहनत करतात काय? गुरु लोक म्हणतात रोज 100 वेळा माळ जपा, मग बंद खोलीमध्ये जाऊन बसतात. माळा फिरवता फिरवता तास निघून जातो. जास्त करून राम रामचा जप करतात. इथे तुम्हाला बाबांच्या आठवणीमध्ये राहायचे आहे. खूप प्रेमाने आठवण करायची आहे. बाबा अत्यंत गोड आहेत. फक्त एवढेच सांगतात की माझी आठवण करा आणि दैवी गुण धारण करा. स्वतः कराल तेव्हा इतरांना देखील रस्ता सांगाल. बाबां इतके गोड अजून कोणी असू शकत नाही. कल्पानंतर तुम्हाला गोड बाबा मिळतात. मग हेच कळत नाही की अशा गोड बाबांना विसरून का जाता? बाबा स्वर्गाचे रचयिता आहेत, तर तुम्ही देखील जरूर स्वर्गाचे मालक बनता. परंतु कट अर्थात गंज काढून टाकण्यासाठी बाबांची आठवण करा. आठवण न करण्या इतकी अशी कोणती अडचण येते? कारण तरी सांगा. बाबांना आठवण करणे इतके अवघड आहे काय? अच्छा, गोड गोड लकी सिताऱ्यांप्रती माता पिता बाप दादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचाही आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, शरीर निर्वाह अर्थ कर्म जरूर करा, परंतु अति झंझटामध्ये अडकू नका. धंदा इत्यादीचे इतके चिंतन असू नये जे बाबांची आठवणच विसरायला लावेल. दुसरा पॉइंट आहे, अनेक मनुष्य मतांना सोडून एका बाबांच्या मतावर चालायचे आहे. एका बाबांचीच महिमा गात राहायची आहे. एका बाबांवरच प्रेम करायचे आहे. बाकी सर्वातून मोह काढून टाकायचा आहे. आजचे वरदान आहे, बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे जुन्या संस्कारांच्या वारापासून सेफ राहणारे मास्टर नॉलेजफुल भव. बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे जुन्या संस्कारांच्या वारापासून सेफ राहणारे मास्टर नॉलेजफुल भव. स्पष्टीकरण आहे, जुन्या संस्कारांमुळेच सेवेमध्ये किंवा संबंध संपर्कामध्ये विघ्न पडतात. संस्कारच वेगवेगळ्या रूपाने स्वतःकडे आकर्षित करतात. जिथे कोणत्याही प्रकाराचे आकर्षण आहे तिथे वैराग्य असू शकत नाही. संस्कारांचा लपलेला अंश जरी असेल तरी तो देखील वेळेनुसार वंशाचे रूप घेतो, पराधीन करतो. त्यामुळे नॉलेजफुल बनून बेहदच्या वैराग्य वृत्तीद्वारे जुन्या संस्कारांना, संबंधांना, पदार्थांच्या वारापासून मुक्त बना, तर सेफ राहाल. स्लोगन आहे, मायेपासून निर्भय बना आणि आपसी संबंधांमध्ये निर्माण बना. मायेपासून निर्भय बना आणि आपसी संबंधांमध्ये निर्माण बना. अच्छा, ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉड रिपोर्ट चॅनलला.